हॅलो फ्रेंड्स, कोकणी एक्शा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण चाललो आहे नदीवर. आताच नदीवर समीक्षा गेले, तिने फोन केलेला की नदीला आज परत एकदा मासे चढत आहेत. तर त्यासाठी चाललो आहे मी आता नदीवर. कांडाळू घेतला आहे, बघूया त्याच्यानी पकडता येतात काय. तर भेटले तर तुम्हाला दाखवतोच आणि कसे मासे चढतात ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर डायरेक्ट जाऊया फटाफट नदीवर. पाऊस परत एकदा चालू झाला आहे, कारण सकाळी थोडा वेळ ऊन पडला होता आणि त्यानंतरला आता परत चालू झाला आहे. तर तुम्हाला दाखवतोच आज काय मासे भेटले तर बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, म्हणजे व्यवस्थित आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला बघायला मिळेल. कारण पावसात आता मस्तपैकी सगळीकडं हिरवंगार व्हायला सुरुवात झाली. चला लगेच जाऊया नदीवर, ज्याच्यासाठी आपण चाललो आहे. मासे चढायला लागलेत, ते किती चढत आहेत ते बघूया आणि आपल्याला पण भेटतात काय बघूया. थोडा एक कांडाळू घेतला आहे आपण, जर त्या साईडचे मासे असतील तर आपल्याला कांडाळूमध्ये भेटतील, बघूया चला. तर बघा आजूबाजूचा परिसर कसा एकदम हिरवागार झाला आहे. आता इकडं पण गवत यायला सुरू झालं आहे, मोकळा शेत आहेत त्यांच्यामध्ये. तर डायरेक्ट आपण नदीकडं जाऊया. नदीकडंची जी वाट आहे नदीकडं जाण्याची ती अगदी मस्तपैकी हिरवीगार दिसते. फक्त मधली वाट जिथून आपला पाणी वगैरे जातो आणि आपण रोजचे चालत जातो ती वाट फक्त मोकळी आहे आणि बाजूची सगळा पूर्ण हिरवा झाला आहे. आता पाऊस पडायला लागला आहे. तर हे बघा नदीच्या अगदी जवळ आलो आपण आणि मासे चढत आहेत. असे आपल्याला एक अपडेट भेटले, ते बघा तिकडं ऑलरेडी आलेत मासे कसे चढत आहेत ते बघायला. तर आपण पण जाऊया, आपल्याला काय मिळतात का बघू. पाणी बघा आजचं स्वच्छ पाणी आहे. कालची जर म्हणजे काल जी व्हिडिओ केली होती ना तिच्यामध्ये खदूळ पाणी होतं. आज थोडा स्वच्छ झाला आहे. असा खदूळ आणि निवळ होतच असतो. वरती शेत नांगरणी चालू आहे तर त्याच्यामुळे पाणी खदूळ होत असतो. चढतायत वाटतं मासे, त्या दोघी तरी बोलत आहेत. हे बघा कुठं दिसतात काय, कुठं आहेत मासे चढत आहेत इथंच. तर जाऊया आपण बघायला खाली काय दिसतात काय, जवळून बघूया काय दिसतात काय. इथून वरतून तर काय व्यवस्थित दिसले नाही, तर त्याच्यामुळे जरा पुढं चाललो आहे. कुठं झूम करतो मग जरा दिसतात काय बघू. कुठं आहेत, हे बघा. जर तुम्ही इथं बघितलात तर इकडे त्या मोरीमध्ये मासे चढत आहेत. तर ती मोठ्या प्रमाणात मासे चढतात. हे बघा एकाच्या एक मागे खतरनाक इथं मोठ्या आहेत. कारण पाणी थोडा कमी आहे त्याच्यामुळे इथे व्यवस्थित दिसत आहे. त्या मोऱ्यांमध्ये बऱ्यापैकी मासे चढत आहेत. ते बघा तिकडे. आता आपण बघणारच आहोत तिकडं किती काय मासे चढत आहेत ते. तोपर्यंत थोडा आजूबाजूचा पण थोडा फेरफटका मारूया. इकडं किरवी शोधत आहेत. दगडाच्या साईडला किरवी असतात, पाण्याबरोबर येतात. ती चढणीची किरवी आहेत ना, ती अशी दगडाच्या साईडने असतात आणि हळूहळू पुढं सरकत
मोरीतून वरती जातात. तर तेच बघतायत इथं आहे काय बघा. आणि या चौथ्या मोरीला कुठं मासे चढतात ते बघूया आपण. तो बघ चढला तिकडे एक मासा चढला, पण मला वाटत नाही कॅमेऱ्यात दिसला असेल कारण एकदम स्पीडमध्ये गेला तो. तर झूम करून बघूया. आणि पाणी बघा किती वाढलं आहे नदीला. आणि इकडचा पाणी हा स्वच्छ दिसतोय. आणि त्याच अपोजिट जर बघितलं तिकडं खाली पाणी आहे तो गढूळ आहे, कारण वरती शेतीची कामं चालू आहेत त्याच्यामुळे तिकडचं पाणी गढूळ आहे. आणि इकडचं पाणी नदीचा जरा स्वच्छ आहे कारण पाऊस चालू आहे कंटिन्यू. रस्त्याचा पण पाणी खूप येत असतो तर त्याच्यामुळे गढूळ पाणी आहे. तर बघा अजून पण खेकडे शोधतात तिकडं. या साईडला येतात ते खेकडे, म्हणजे संध्याकाळच्या टाईमला खूप येतात. आता आपण दुपारी आलो आहे पण तरी पण मासे चढत आहेत. काय भेटला नाही तर मासे चढत आहेत पण कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थितपणे सगळ्यात दिसत नाहीत. एकदम स्पीडमध्ये जातात ते. मोरीच्या पाण्याचा जो झोत आहे ना त्याबरोबर एकदम फास्टमध्ये जात आहेत. थोडं आपण त्या कॉर्नरला जाऊन येऊया तिकडच्या, कारण तिकडं थोडा पाण्याचा स्पीड कमी आहे. तर तिकडचे दिसतात काय बघूया आपल्याला. अच्छा बघा इथून वरतून बघतायत आणि ते तिकडं सगळीकडे शोधतायत खेकडे. जाऊया इकडे आपण. ह्या कॉर्नरवरून दिसतात काय बघूया. आपल्याला इकडं कांडाळू लावायचा विचार आहे पण कसा लावायचा जरा विचार करावा लागेल आपल्याला, कारण एवढा नदीत तर आपल्याला उतरायचा नाही, नदीत न उतरता लावायचा आहे. सो बघूया कसं लावता येईल, त्याचा प्लॅनिंग चालू आहे थोडा. हे बघा इकडं दिसतात काय बघूया आपण. या मोरांना जरा पाण्याचा प्रेशर कमी वाटतोय. हे बघा कुठं पोचले, अगदी नदी पार केली त्यांनी खेकडी शोधायला. खेकडे शोधतायत ते. म्हणजे जिकडे दगडे असतात ना पाण्यात त्या दगडीच्या बाजूला खेकडे येऊन थांबतात, तर त्याच्यामुळे ते शोधतायत तिकडं. अजूनपर्यंत तरी भेटला तर नाही पण शोधतायत. असं प्रयत्न केल्यावरच भेटतात काय डायरेक्ट काय पण वरती पुलावर थांबून काय आपल्याला खेकडे वगैरे काय भेटणार नाहीत. खेकडे मासे त्यासाठी पाण्यात जायलाच लागणार. सो तो बघा खेकडा, तो बघा, हो ते बघा 2 आहेत तिथं. त्या मोरीजवळ 2 आहेत. किरवी जाडी लगेच या. हा जाडी आहेत. एक त्या मोरीत घुसला आणि एक खाली आहे. तो पाणी भरतोय ना, तो पाणी तिथं आहेत खाली. अरे 1 2 3 4 5व्या मोरीच्या इथं. मोर आतमध्ये नाही आहेत, तिथं खाली मोरीत नाही आहेत, मोरीच्या खाली आहेत. हा उचला. तर बघा जिथे जात आहेत, जे इथं आपल्याला 2 खेकडे दिसलेली, एक व्हिडिओत दिसतोय तर दुसरा आतमध्ये गेला तो नाही दिसला. पण जो एक दिसला तो इथं खाली उतरला आहे. तर तिथं आहे काय बघूया. तर पाणी किती आहे तो पण बघायला लागतो. हा इथं खाली, हा पाणी पडतोय तिथं खाली, बारीक पाणी पडतोय ना तिथं. बघा ते शोधतात तिथं. भेट तोच बोलतोय भेट. गेला असेल तो पुढं, सरकला असेल. हा ह्याच्यात पण आहे. एक आतमध्ये गेला आणि एक एकाला ढकलला आणि त्यानं बाहेर.
तो खाली पडला, व्हिडिओ दिसतोय तो खालचा. संध्याकाळी यायला पाहिजे, तू बनवायला पाहिजे पण हिला. ते बघा तिकडं प्रोफेशनल माणसं आलेले आहेत खेकडी पकडणारी. खेकडे आणि माशांची एकदम प्रोफेशनल आहेत ते. त्यांना विचारूया काल काय पकडलीन काय. जाडी होती हो दोन्ही पण. काहीच तुम्हाला बोललो इकडं खेकडे दिसत आहेत, तर हा एक बघा खेकडा पकडला त्यांनी फायनली. हा बघा शेवटीला एक तरी भेटला. म्हणजे एवढी नदी फिरले त्याचा फायदा झालेला आहे आपल्याला. एक खेकडा भेटला आहे, सोय झाली. अजून एक दोन भेटली ना की मस्तपैकी सोय होऊन जाईल उद्यासाठी रस्ता. कारण आज मंगळवार, एक भेटला की उद्याची सोय होऊन जाईल. अजून शोधतायत तिकडे. भेटला काय तो तिथं. हे लगेच बारीक काठी पाहिजे त्यांना. अजून आहे तिकडं, त्यासाठी शोधते. बघा तुटली नाही, चांगली आहे. तिकडं एक आहे वाटतं, काठी तर मागितली नाही, गेला तो. लगेच आता दिवसाचा टाईम आहे त्याच्यामुळे जातात. संध्याकाळी भेटले असतील, संध्याकाळी भेटतील आपल्याला. बघूया संध्याकाळी. तिकडं चढतायत मासे चढतायत. एक भेटला. आता मी प्रयत्न करतोय तो कांडाळू आणलाय तो लावण्याचा, तर त्यासाठी जाऊया तिकडंच. सो गाईज मगाशी बोलल्याप्रमाणे आपण जो जाळा आणला होता तो पाण्यात न उतरता लावला इकडं पाण्यामध्ये. हे बघा ही त्याची रस्सी आहे, त्याची, ही बघू शकता तुम्ही. आणि तो खाली लावला आहे पण पाण्यात. आणि एक टोक तिकडं आहे, मस्तपैकी लावला आहे. आणि एक गुड न्यूज म्हणजे त्याच्यामध्ये 2 मासे अडकलेत. आता काढते वेळी जर भरपूर अडकले तर उतरीन मी पाण्यात, कारण भिजायला होईल म्हणून पाण्यात उतरलो नव्हतो लावायला. बोललो बघूया मासे भेटले तर ठीक, उगाच भिजून पण काय फायदा नाही. त्याच्यामुळे लावते वेळी उतरलो नाही खाली. आणि ह्या कॉर्नरला मस्तपैकी लावला आहे पाण्यात न उतरता, आणि त्याच्यात 2 मासे अडकलेत. तिकडं जर बघितलं तर तिकडं पण काका आहेत, तर त्यांनी पण जाळा टाकला आहे तिकडं. ते बघा आणि तयारी करतात. म्हणजे जो जाळा टाकला आहे ना त्याला खाली दगडी टाकतात, म्हणजे स्टेबल खाली राहायला पाहिजे पाण्यात. त्यासाठी दगडी लावतात खाली जाऊन. अगदी तिथं छातीभर त्यांच्या पाणी आहे, तर तेवढ्या पाण्यातून ते जात आहेत. कांडाळू टाकला आहे त्यांनी पण. आणि मी बोललो की मला भिजायचं नाही म्हणून, तर मस्तपैकी मोठ्याच्या मोठ्या दोऱ्या लावल्या आहेत दोन्ही साईडला. आणि कांडाळू टाकला आम्ही तिघांनी, अस्मिता, मी आणि समीक्षा, आम्ही तिघांनी कांडाळू टाकला. ते बघा तिथं जे गेलेत तिथं कंबरभर पाणी आहे. आणि अजून पुढे गेले तर छातीभर जास्त पाणी आहे. तेवढ्या पाण्यातून ते लावत आहेत. हे बघा मस्त दगडी ठेवत आहेत कारण वजन ठेवायला लागतं खाली. म्हणजे जी जाळी लावली आहे ना ती खाली पाण्यात बुडली पाहिजे, त्यासाठी दगडी ठेवलेत त्यांनी. पूर्ण भिजलेत कारण पाऊस पण चालू आहे. आणि एवढा पाण्यातून ते बघा पूर्ण खाली बसलेत पाण्यात व्यवस्थितपणे जाळी लावण्यासाठी. आणि आम्ही काय तेवढी मेहनत नाही घेतली. आम्ही मस्त आपल्याला स्वस्तात मस्त पाण्यात न जाता 2 बाजूला दोरी टाकले आणि टाकून ठेवलं आहे कांडाळू. 2 मासे अडकलेत पण ते थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. फायनली आपला जो सकाळपासूनच आमचा प्लॅन चालू होता की पाण्यात न उतरता आपण कांडाळू लावण्याचा प्रयत्न करूया, आणि तो सक्सेसफुल पण झाला आहे. पण आता मासे किती भेटतील ते तुम्हाला या व्हिडिओत बघायलाच मिळतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण मला पण माहीत नाही की मासे मिळतील की नाही. सो त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट तरी तुम्हाला काय सांगू शकत नाही. चला तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ.
शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच माहिती पडेल किती मासे भेटलेत. आणि या मोरांना जर बघितलात तर चढत आहेत मासे, त्यातले आपल्या कांडाळूमध्ये किती अडकतात त्याच्यावर पण डिपेंड आहे. कारण पाण्यात जाऊन कांडाळू लावणं आणि वरतून टाकणं याच्यात खूप फरक आहे. पाण्यात लावत गेलो असतं तर व्यवस्थितपणे सेट करता आला असता, आणि पाण्याच्या बाहेर उडून टाकला आहे वरतून पुलावरून, तो त्याच्यामुळे तो व्यवस्थितपणे बसला आहे की नाही याची पण गॅरंटी नाही. पण मासे नक्कीच भेटतील असं वाटतं आहे, कारण लावल्या 2 मासे अडकले त्याच्यात. याच्यावरून वाटतं थोडेफार मिळतील. आणि तिकडं ते काका लावून आलेत, पूर्ण भिजलेत ते. आणि ह्याच्या अपोजिट आम्ही 3 जणं पूर्णपणे सुके आहो. त्या बघा त्या तिकडं दोघे आहेत आणि मी इकडं उभा आहे. आम्ही 3 जण आलो आहे. मासे तिकडं चढते वेळी दिसले म्हणून तर आलो आहे कांडाळू घेऊन. काल खूप चढले, पण काल काही आयडिया आम्हाला समजली नाही, सुचली नाही म्हणजे कालच्या दिवशी करायला. तर आज आलो आहे आम्ही. बघू, तुम्हाला दाखवतो जर भेटले तर, बघत राहा व्हिडिओ. तर बघा ते काका आले शेवटीला पूर्णपणे भिजून तिकडनं. वरती जाळी काढीन तेव्हा आपण दाखवतो तुम्हाला. मी जो जाळा लावला पाण्यात न उतरता मासे पकडायचे, तो 4 मासे अडकलेत, सो तेच काढतोय. इकडं लगेच ये. हे बघा 4 मासे अडकलेत, ते काढतोय मस्त की फटाफट. लगेच काढ. हे बघा 4 मासे अडकलेत आपल्याला जाळ्यात, काढून घेऊया फटाफट. पिशवी कुठे आहे? हे बघा, हे बघा, ते पण दाखवते बघा. तिकडे शिंगटी आले बघा मोठी एक. तिकडे 2 मासे अडकलेत आणि इकडं हा मळ्याचा मासा अडकलाय. मस्तपैकी काढतोय. आपला बारीक कांडाळू आहे त्याच्यामुळे मला जाड्याच्या मासे भेटणार नाहीत, पण हे एवढं भेटलं तरी खूप आहेत आपल्याला. मागं पाय देशील हा पिशवीवर. 4 आलेत. बघा 2 काढलेत. हे ती शिंगटी जाडी आहे, वल्गनीची शिंगटी भेटली आपल्याला. 50-50 करून खावा. हे बघा 3 मासे झाले आणि आता जाडी शिंगटी काढूया. हे बघा हा शिंगटी. हे बघा ते काका काढतायत. गुंतवले ना ती अरे स्वतः झाली. हे बघा काहीच बघू शकता शिंगटी केवढी आहे. हे बघा वल्गनीची शिंगटी आहे. येस यस यस. चला टाकलंय पिशवीत. आता परत टाकतो एकदा भेटलेत 4 भेटलेत. काल भेटले असते भरपूर यार, काल आम्ही आलो ना. हे बघा परत टाकतात. बघा परत सोडले एकदम. थोडी इथं सैल सोडतो. आणि इकडं बांधून ठेवतोय. सैल कर थोडी. असू दे.
हे बघा येस. चला आता परत थोड्या वेळानं बघूया काय भेटतात काय. सुरुवात झाली आपली चांगली, शुभ सुरुवात झालेली आहे. थंडीचे मस्तपैकी मासे भेटले. तुम्हाला दाखवतो जवळून, आता हातात घेऊन दाखवतो मस्तपैकी. हा हे बघा पडली केवढी आहे बघा. आणि हे 4 प्रकारचे मासे भेटलेत. ही शिंगटी, हा मळू आहे, हा दांडलाचा, हा काचकाल आहे म्हणजे खवलीचा मासा. आणि हा काय याला बोलतात ग, खरबू काय बोलतात त्याला, हे हा समूह, या माशाला काय बोलतात. हा कलर पिठलांडी आहे ही, पिठलांडी. चला परत आपण जात आहोत. ते तिकडं काकानी कांडल लावलाय, तर बघूया तिकडे काय आलाय काय. हे बघा, हे समूची धावपळ बघा, शिंगट्या पकडायला. शिंगट्या हव्यात. मासा आहेत, मोठं मासा आहेत. कचरा बघा किती अडकलाय त्या जाळ्यात, सगळा बाहेर वळला त्यानं. हे बघा किती पाण्यातून जातात. गुंतवला वाटतो पूर्ण कचरा त्याच्यात. मोठी पिशवी आली वाटतं तिथं. बघा इथंच कंबरभर पाणी झालं त्यांना. चाललेत, बघूया किती भेटतात. थोडेफार भेटले तरी बस आहेत. काल भरपूर चढले, आज काय एवढे चढत नाहीत. संध्याकाळी बहुतेक चढतील काळे मासे. पिशवी आहे ती मोठी. काळगी तिथून काढतायत, तर तिथं मळ्याचा मासा अडकला एक, तर काढल्यावरच बघायला मिळेल आपल्याला. एक अडकलाय फक्त, कारण पूर्ण कचरा अडकल्यामुळं काय मासे जास्त अडकले नाहीत. आणि मला वाटतं आज काही जास्त चढत नाहीत मासे कालच्यासारखे. एकच मासा अडकलाय. तर काढून कचरा वगैरे काढून ते परत लावतील असं वाटतंय. बघूया किती आहेत. अजून तिकडं पण एक आहे, इकडून दिसत नाही, पण त्या कॉर्नरला पण एक, म्हणजे 2-3 अडकलेत. चला तर मग आपण पहिल्यांदा जर काढला तेव्हा 4 मासे भेटलेले, आणि आता परत एकदा काढायला जातोय. तिकडं समीक्षा डॉन उभा आहे आणि मी जातो इकडनं काढायला. अस्मिता मोबाईल घेऊन उभी आहे, त्याच्यामुळे ते दिसत नाही आपल्या व्हिडिओमध्ये. जाऊया आपण थेट इकडे काढायला. बघूया आता काय भेटलेत काय, बघूया. इकडं पहिला दोरा बांधलाय तो सोडून घेतोय तोपर्यंत. ते बघा अडकलेत. इकडं 2 तर दिसत आहेत, आणि पातेरा बघा किती अडकलाय. आला इकडं पुलावर आलाय आता. हे तिकडचे 2 दिसत आहेत. किती अडकले आहेत ते 2 दिसत आहेत ना. हे परत एक शिंगटी, इकडं पण एक शिंगटी आहे बघा, परत एक शिंगटी. 3 अडकलेत आता. थांब, अडकताय तिथं. हे बघा परत एक शिंगटी भेटलाय. शिंगटीच आहे ना. हो हे बघा. काढायची कशी तिला, शिंगटीला नंतरला काढूया, पहिलं हे काढून घेऊया. मळ्याचे मासे काढूया, आपली पिशवी पण बाहेर काढूया. आणि ते काकांना 2 मासे भेटलेले, ते पण आपल्याला देऊन गेलेत, कारण 2च होते, तो ते आपल्याला दिलेत. त्याच्यामुळे आपले 6 मासे ऑलरेडी आहेत पिशवीत, आणि हे 3. हे खूप मासे टेस्टी असतात मळूचे.
गुंतवला आहे त्याने. बघा तसे अडकलेत चांगलेच, त्याच्यामुळे जरा काढायला टाइम लागतोय. आताची शेंटी केवढी आहे? छोटे आहे त्याला. बघा तुझा पूर्ण हेच गेलाय बा. तो तुझा गेलाय. सो गाईज आता आपला प्रोफेशनल मुंबईकर येतोय खास मासे बघायला. तर बघा दुर्वेश डॉन. हो शेठ या या. हा बघा दुर्वेश भाई आला आता मासे पकडायला आमच्यासोबत. आम्हीच त्याला बोलवलो. आम्हाला आता 3 म्हणजे टोटल 9 मासे झाले आमचे. थंडीचे एवढे मासे भेटले तरी खूप होतात, कारण आपण भिजलो नाही. भिजलो असतं तर जास्त मासे कदाचित भेटले असते पाण्यात गेलो असतो तर. हे वरतूनच कांडाळू जसा टाकायला जमेल तसं टाकण्याचा प्रयत्न केला. बघा ऐ झाला काय गेम खेळून. गेम खेळून झाला आणि आता इकडं आलाय. सो काही तिथं आपण परत एकदा लावला आहे कांडाळू आणि इकडं नदीला चढणीचा बांधण धरला आहे पर्याला. तो बघायसाठी आता दुर्वेश आला आहे. तर दुर्वेश आणि मी चाललो आहे. तोपर्यंत काय मासे अडकतात काय बघूया. थोडा आता ऊन आला आहे, हे बघा सूर्य आला आहे. सो आणि परिसर बघा कसा हिरवागार झाला एकदम. गवत थोडा थोडा यायला सुरुवात झाली. जाऊया आपण बांधण बघायला चढणीचा. अगोदर माहिती नव्हतं आपल्याला चढणीचा बांधण धरला आहे ते, नाहीतर अगोदरपासूनच दाखवलं असतं. म्हणजे काल जे मासे चढले ते पण तुम्हाला बघायला मिळाले असते. आज माहीत पडलं मला सकाळी की तिकडं नदीला चढणीचा बांधण धरलेला आहे. सो तो कसा धरला आहे ते बघायला जाऊया आपण. चलो. हे बघा आपण इकडं कपरीच्या इकडं आलो आहे. हा कपरीच्या इकडचा परिसर जो की नदीकडे जातो आणि इकडच्या साईडला बांधण आहे. त्याच्यामुळे पाणी बघा किती भरलं आहे. बांधणाची फूग मारलं आहे, ह्याच्यामुळे हा पाणी आहे एवढा फुल. ह्याच्यामध्ये पण मासे चढले असतील या शेतामध्ये, कारण सगळेच काय बांधणात मासे भेटत नाहीत. जे काय राहतात ते शेतांना वरती चढतात. जेवढ्या स्पीडमध्ये पाणी जातो त्यामध्ये सगळेच मासे अडकत नाहीत. वरती पण अर्धे जातात, अर्धे म्हणजे बरेचसे जातात. जेवढे त्यांना पकडता येतात तेवढे तो पकडण्याचा प्रयत्न करतात गिळा वगैरे लावून. सो बांधण कसं आहे ते बघूया आपण. मासे पकडताना नाही बघायला मिळाले. जर चान्स भेटला आज किंवा उद्या तर येऊ, कारण चढणीचे मासे काय पूर्ण कायम चढत नाही, पहिले स्टार्टिंगलाच चढतात. सो काल खूप चढले, आज काय बघूया चढतील की नाही माहीत नाही, पण काल भरपूर चढत होते. हे बघा कशा प्रकारे धरला. थोडा एकदम उंच केला आहे आणि तो बघा जो पायऱ्यान टाईप केला आहे ना, पायऱ्यांसारखा, तर तिकडून जर ते खालून जर आले एकदम स्पीडमध्ये तर ह्या पायऱ्यांसारखा भाग चढला त्याच्यावरून असे चढत चढत ते वरती जातात आणि इकडं जाळा टाकून ते पकडले जातात. ते काय आपल्याला बघायला मिळाले नाहीत. बघूया आज उद्या ट्राय करतो. जर पाऊस पडला आणि मासे चढत असतील तर नक्कीच दाखवतो तुम्हाला. कसं आहे बघा, एकदम भारी केलं आहे ना वरती. वरती पण आहे तो बघ, तिथले मासे गेले की वरती थांब. वरती पण आहे, तिकडं पण बघून आलो मी. 2-2 केलेत त्याने, म्हणजे ह्याच्यातून जरी मासे गेले तर ते वरती जाऊन भेटतात त्याला. सही आहे एकदम. प्लॅन एकदम भारी होता, प्रॉपर प्लॅनिंग. म्हणजे जास्त पाणी आला तरी इकडं नाही भेटले तर ते पुढं जाऊन भेटणार. एकदम सही प्लॅनिंग केला होता रे त्याने. बघूया इकडं कसं आहे. तिकडचं एकदम भारी वाटलं आपल्याला.
हे बघा इकडं कचरा लय अडकलाय. आपण एक कारण असू शकतो. हा कचरा इकडं अडकला आणि इकडं व्यवस्थितपणे मासे भेटले बघा. सही आहे. पाणी बघा वरती किती साचलंय. तुला जाऊया आपण रिटर्न नदीकडंच, कारण आपला कांडाळू लावलाय तो काढूया आणि घरी पण जाऊया, कारण भरपूर टाईम झाला आपण आलोय नदीवर. पण भेटले आल्यासारखे आपल्याला मासे पण भेटलेत. सो त्याच्यामुळे टाईम वेस्ट नाही गेला आपला. आता काढायला जातोय आणि आता जे काय आले असतील ते घेऊन घरी जातोय, कारण खूप वेळ झाला. मग आम्ही काढायला म्हणजे इकडं नदीवर आलोय आणि पाऊस पण यायला लागलाय. सो फटाफट आता सोडून घेतो तिकडं ती जाळी. बघूया काय आलेत काय शेवटचे फायनल. काढ. तो बघा एक अडकलेला दिसतोय. दोन दिसत आहेत. ते बघा आलेत. कचरा बघा किती अडकला आहे. 3 मासे अडकलेत. अडकली. थांब. पाऊस पण आलाय. हे थांब. झाडातून बाहेर पडला. 2 आहेत ना की 3 आहेत? ये इकडे. किती मासे भेटलेत ते काढतोय मस्तपैकी. पाऊस पण जोरात यायला लागलाय. आता मासे चढतील पण आम्हाला घरात पण जायचं आहे. सो आता आम्ही घरी जातोय. वाटल्यास थोड्या वेळानं परत येऊ. जोरदार पाऊस आला. हे बघा एवढे सारे भेटलेत आपल्याला मस्तपैकी. जातोय घरी. पाऊस पण जोरात पडायला लागलाय. ए गे ओय चला. सो गाईज आता थोडेफार मासे पकडले आपण त्या कांडाळूमध्ये आणि पाऊस जोरात चालू झाला आहे. जर माझ्या मागच्या साईडला बघितलं तर नदीचा पाणी जो मगाशी स्वच्छ दिसत होता तो अचानक आता खदूळ झाला आहे. म्हणजे वरती खूप पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे पाणी नदीला खदूळ आला आहे आता. सो त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे घरी. सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला कोकणातील नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच